शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होतंय। कोल्हापूर जिल्ह्यात देखील शिरोली या ठिकाणी पुणे बेंगलोर हायवेवर ह्या सगळा चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। खरं तर या आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासनाकडून जमावबंदी आदेश लागू केलेला आहे, तरी देखील आता आपला विरोध व्यक्त करण्यासाठी शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने येताना पाहायला मिळत आहेत। एक महिला शेतकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत। उद्विग्न भावना ते व्यक्त करताना पाहायला मिळते। माझ्यासोबत त्या आजी आहेत। काय आजी सांगाल, कुठनं आलेला आहात, किती जमीन जाणार आहे ह्याच्यात आणि का विरोध आहे तुमचा? त्याच्या आधी एकूण 6 एकर जमीन होती, 1 एकर रस्त्यात गेल्या, जाऊन दे म्हणलं आम्ही। त्याचा 1 रुपया पण आम्हाला दिलेला नाही, जाऊन दे आम्हाला पण रस्ता झाला जायला। आता 5 एकर कळंबा तलावातनं 7 लाखाची माती वडली, त्या डोंगर फोडून रान केले, हिर मारल्या, 2 बोर मारल्यात आणि ते आम्ही आता रान पिकवून खायला लागलोय। त्यावर 8 माणसाचं कुटुंब, 8 ढोरं, 8 जनावर त्याच्यावर जगतात। ते आम्ही पोट भरून 8 माणसं खातोय आणि त्या रानातनं तिने रस्ता काढलाय। सगळी जमीन जाते, 1 गुंठा पण राहत नाही। उद्या पोरांनी घर बांधायचं म्हटलं ना तर मेलं तर पुरायला जागा नाही आम्हाला, आम्ही कुठे जायचं? खरं एवढा विरोध होतोय या सगळ्या गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्गाला, खरं सरकार करणारच म्हणते। नाहीच म्हणून सांगितलं ना तिने, आम्ही हे शक्तीपीठ विरोध हे रद्द करणार। हे GR काढून दिलाय तिने, हे धनंजय माडिक आणि मुश्रीफ तिने GR काढून दिलाय, रस्ता करत नाही। आता करणार म्हणते, मग आता करणार। मग आता आल्यावर आमच्या भाषेत आम्ही काय सांगायचं सांगतो की तिथं आले आहो शक्तीपीठला, तिथं आता विरोध करून तिने नाही म्हटलं, GR काढून दिलाय। ती आली की आम्ही काय सांगायचं सांगतो की आमच्या भाषेत। आता तिकडं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मोजणी सुरू झाल्या आहेत, काही दिवसानं कोल्हापूर जिल्ह्यात देखील ह्या सगळ्या मोजण्या सुरू होतील, मग काय भूमिका? कोल्हापूर जिल्ह्यात आले की त्याने काय सांगायचं आम्ही सांगतो की सांगतो आम्ही काय आमच्या भाषेत काय सांगायचं ते सांगतो। आज आंदोलन आहे आणि आंदोलनाच्या आधी इथं मोठा पोलीस बंदोबस्त दिसतोय, पोलीस फौजफाटा आहे, आंदोलन होणार नाही अशा पद्धतीची काळजी प्रशासनाकडून घेतली जाते, तरी देखील आलाय तुम्ही? मग येणार की आमच्या जमिनी जात्यात, हिनी शो रस्ता करतील, तो रस्ता करेल, कॉन्ट्रॅक्टदाराचं किस्सा भरतील, हिनी भरतील, 5-5 बायका करून घेतील, 5-5 बायकांनी सुखी ठेवतील आमची गोरगरिबांची शेतं घालवून का? आम्ही रात दिवस आम्ही त्या शेतीत राबतोय आणि आम्ही पोट भरून खातोय। सरकारचं म्हणणं आहे हे जर शक्तीपीठ महामार्ग केला तर विकासाला गती मिळणार आहे, देवाला लवकर जाता येणार आहे लोकांना। आम्हाला देवाला जायचं नाही, आम्ही देवाला जायचं तर आम्ही चालत जातोय डोंगरातनं, आम्हाला देव प्रसन्न होतोय। तुम्ही हे लोकाला उद्ध्वस्त करून, शेती उद्ध्वस्त करून आमच्या पोटावर पाय देऊन तुम्ही देवाला जाऊ नका, तुम्ही पर्यायी मार्ग शोधा। नाही इमानानं जावा, इमान नाही, इमानानं जाऊन तिथं अतराळी उतरतंय। इष्टीतनं त्या रेल्वेतनं धडाधडा करत कशाला जाता? खडकातनं काय गरज आहे जायची? आता हे विरोध कायम असणार आहे काय? कायम असणार, आम्ही येऊच देणार नाही शेती। आमच्या शेती जनावर आणून मग आता बांधायची पाळी येईल त्याच्या पुढं, येऊन द्या, तिथं आहेत रानात जनावर। आता बांधून आलोय मी, 8 जनावर आहेत शेतात आणि मी आता इथं मोर्चाला सहभागी झालो। पाहिला पण ह्या आजी आहेत, या कोगिल या गावातनं आलेल्या आहेत। खरं तर 5 एकर जमीन यांची जाणार आहे, भूमिहीन या सगळ्या या महिला होणार आहेत किंवा या आजी होणार आहेत आणि त्यामुळे त्यांची उद्विग्नता आपण बघू शकतो। काही जरी झालं, सरकारनं किती जरी प्रयत्न केले तरी आम्ही आमची जमीन संपादित करू देणार नाही आणि आमच्या जमिनीतून हा महामार्ग होऊ देणार नाही, अशाच पद्धतीचा एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न, सरकारला एक प्रकारे सूचना देण्याचा प्रयत्न या निमित्तानं या आजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। व्हिडिओ सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।